पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्। हा 16वा श्लोक आहे। सध्या चालू असलेला विषय म्हणजे त्रिगुणाचा आहे। तिन्ही गुण अंतःकरणात आहेत, त्यापैकी कोणत्या गुणाचं अधिक प्रबलत्व आहे, कोणता गुण प्रधान आहे, त्याप्रमाणे मनुष्याचा स्वभाव असतो, त्याप्रमाणे त्याचं बोलणं वागणं सगळं काही आहे। आता चालू विषयामध्ये असं सांगतात की त्याची कर्म त्याप्रमाणे असतात आणि तसंच त्याचं फल मागणंही असतं। मग हा सत्वगुणाचा जर प्रधानता असेल तर त्याच्या ठिकाणी काय आहे की सुकृत म्हणजे चांगल्या प्रकारचं कर्म त्याच्या हातून होतं आणि ते कर्म त्याच्या ठिकाणी कोणतं फल मागायला लागेल तर ज्ञान सुख वैराग्य अशा तऱ्हेची फलं मागतं। तसंच दुसरं दाखवलं रजगुण जिथं जास्त आहे, रजगुणाची जिथं वाढ आहे, त्या ठिकाणी काय होतं तर सगळं जे काही असेल ते इहलोकातलं सुख परलोकाचं सुख हे मागितलं जातं। म्हणजे त्याला भोग पाहिजे, तो भोगी आहे आणि भोग भोगायचं म्हणलं तर कोणताच भोग सहजासहजी नसतो। त्याच्या ठिकाणी काय होतं तर कोणत्याही भोगाच्या ठिकाणी पहिल्यांदा कष्ट असतात आणि कष्ट झाले की दुःख असतंच। दुःख प्राप्त होतं मग त्यातनं कुठंतरी सुख मिळतं। हे झालं रजगुणाचं। आणि तमगुणाचं जे काही कर्म आहे त्याच्यापासून जे त्याला फल मिळणार आहे ते सगळं अज्ञानाचं आहे। अज्ञानात काय आहे अविचार आहे। आपल्याला काय फळ मिळवायचं आणि त्याचा आपल्या ठिकाणी कोणता उपयोग होणार आहे ह्याचा विचारच त्याच्या ठिकाणी नाही। मग तो असं काहीतरी फल मागेल की जसा एखादा राजा प्रसन्न व्हावा, काय मागायचं तुला माग, आणि मग त्याने म्हणावं मला तंबाखू नाही तंबाखू द्या। म्हणजे असं कुठलं तरी काय आहे की असं हीन फळ मागतो। याचं कारण काय, त्याला आत्ता आपल्याला काय कमी पडलं आहे ते मागावं वाटतं। हा अज्ञानी। आता अशा तऱ्हेचा विषय आपल्याला सध्या स्पष्ट करून सांगतात। येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे स्रौत समो। आता जे काही सांगणार आहे याच्यामध्ये सत्वगुणाबद्दल बोलत असताना सगळ्यात जास्त जर कोणी महत्त्वानं बोललं असेल तर सगळ्या प्रकारच्या श्रुतीनं बोललेलं आहे। म्हणजे एकाच वेदानं बोललं आहे असं नाही, चारही वेदातल्या ज्या काही श्रुती आहेत त्या सगळ्या समुदायानं सात्विक कर्माला सुकृत असं म्हटलं आहे। कारण ते जे कर्म असतं ते कोणीकडे जाणार आहे तर भगवंताकडे जाणार आहे। त्या कर्मापासून आपलं स्वहित कशात आहे हे पाहिलं जातं। वास्तविक स्वतःचं स्वहित सगळ्याच मनुष्याला कळतं असं नाही, पण स्वहित प्राप्ती करता ते जर संताकडे गेले, संतांना शरण गेले तर मग मात्र त्यांना कशात स्वहित हे कळवलं जातं। स्वहिता कारणे संगती साधूची। साधूच्या संगतीतच खऱ्या अर्थानं काय आहे स्वहित कळतं। पण स्वहिताचं कर्म करायला आणि साधूची भेट होण्याकरता जे जे लागत असतं ते सुकृत आहे। साधू सहजासहजी भेटत नाहीत। तुकाराम महाराज म्हणतात की बहु अवघड आहे संत भेटी। संत भेटण्याकरता
का अवघड आहे तर आपल्या हातून त्या पद्धतीची सुकृत कर्म व्हावे लागतात. असं सांगितलंय माऊलींनी तर की तुम्हाला भगवंताचं नाम मुखात यायला सुद्धा खूप मोठं सुकृत करावं लागल. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाची आवड निर्माण व्हायला अगोदर सुकृत आहे. मग हे जे काही घडलं ते कधी घडतं तर सत्वगुण असल्यावरच. कोणत्याही प्रकारे एक विचार केला आपण तर कर्माला जे काही फल प्राप्त होत असतं त्या कर्माचा अगोदर कर्ता उभा राहत असतो. कर्ता कर्म करतो आणि मग फलाची मागणी करतो. फलाची मागणी करणारा कोण आहे? कर्ता आहे. तेव्हा सात्विक कर्ता आहे हा. आणि हा सात्विक कर्ता आपल्या स्वतःचं स्वहिताबरोबर आपल्या असलेल्या सगळ्यांचं स्वहित कशात आहे हे पाहत असतो. सात्विक कर्ता हा भोगी नाही, तो काही अंगानं त्यागीच आहे. पण त्याच्या त्यागाचं फल एवढं आहे की जे काही प्राप्त व्हायचं असेल ते हिताचं असलं तरच. आपल्या दृष्टीने संसाराला हित म्हणतो आपण. हिताचा संसार करा असं सांगितलं जातं, मोठी माणसं सांगतात. पण हिताचा संसार काय आहे? हिताचा परमार्थ काय आहे? मग परमार्थ काय आहे तर परमार्थ हित कशामुळं म्हणावं तर परमार्थ देवाकडं नेतो म्हणून. परमार्थातून देव प्राप्त होतो. देव प्राप्त झाला तरच सुख प्राप्त होतं. आपुला तो एक देव करुणी घेवा तेने विन जीवा सुख नव्हे. म्हणजे सुखप्राप्तीला देव पाहिजे. आणि देव पाहिजे हे जर असेल तर सत्वगुण पाहिजे. सत्वगुणातनं देवप्राप्तीची कर्म झाली पाहिजेत. हे सगळंच जर काही करणारा असा जो कोणी आहे तो योग्य कर्म करतो, त्या पद्धतीची कर्म करतो. म्हणून सगळ्या श्रुतींनी त्याची वाहवा केली. सगळ्या श्रुती त्याला त्याच्या असलेल्या कर्माला श्रेष्ठ समजतात. मग कोणतं आहे सर्रास सांगितलं जातं. सगळ्याच वेदानं सगळ्या श्रुतीनं कोणती कर्म म्हणजे सुकृत सांगितलं? यज्ञ दान तप हे जे तिन्ही आहेत. शिवाय आपल्याला मागं 3ऱ्या अध्यायात होऊन गेलं की गुरु गोत्र पूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादी यजी पितरोद्देशे. म्हणजे हे सगळं जे काही आहे हे अगोदरपासून ब्रह्मदेवानं आपल्याला लावून ठेवलेलं की तुम्ही मनुष्यत्वाला आला असाल तर सगळ्यात महत्त्वानं काय करा? एकदा श्रीगुरू आणि श्रीगुरूची सेवा, श्रीगुरूचं पूजन पहिलं आहे. मग त्याच्यानंतर गोत्र म्हणजे आपलं कुटुंब, समाज ह्या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला हे पाहावं लागतं. आणि मग काय असेल तुमच्या ठिकाणी मग ब्राह्मणाची पूजा करा, ब्राह्मणाला दान द्या. मग जे कोणी दारात कोणी आले असेल त्याला खायला द्या. झालं जेव्हा जेव्हा श्राद्ध तिथी महालय असतं तेव्हा तेव्हा पितराची पूजा करा. हे सगळं काय आहे? सुकृत कर्मच आहे. ही सगळी कर्म आपल्या हातून घडली तर ठीक आहे. आणि हे करावं म्हणून तर आपल्याला काय केलेलं असतं? कुलदैवत आहे, कुलस्वामिनी. ही सगळे करत असताना त्यांचं दररोज करत राहिलो आपण. देवपूजा म्हणा, देवधर्माची जे काही निमित्ताची कर्म असतील नैमित्तिक, ती जर वेळच्या वेळेला केली तर एक प्रकारे आपल्याकडून काय झालं? सुकृत कर्म झालं. हे सगळं करत असताना त्याच्या ठिकाणी दुसरा काही इच्छा नाही. म्हणजे जे काही कर्म करतो त्या कर्माचं फल म्हणून कोणती इच्छा करेल सात्विक मनुष्य? तर जे काही प्राप्त होणारं सुख आहे ते शाश्वत सुख मिळालं पाहिजे, कधीच न संपणारं. एखादा विषय मिळाला तर ते विषयापुरतं सुख विषय आहे तोपर्यंतच असतं. एखाद्या माणसाला समजा लाडू खूप आवडतात म्हणून काय केलं त्यांनी? सगळ्याला घरामध्ये सांगितलं की मला लाडू आवडते तर लाडू करा जेवायला. घरातली माणसं अशी हट्टी होती. असे त्यांनी खूप लाडू केले आणि त्याला 3 वेळा जेवायला लागायचं. मग सकाळी जेवायला बसला की लाडू वाढायचे, दुसरं काही नाही. तोंडी लावायला चटणी नाही, काही नाही, खा लाडू. दुपारी जेवायला बसला की लाडू, संध्याकाळी जेवायला बसला की लाडू, दुसऱ्या दिवशी लाडू. आता म्हणलं जाऊ दे हे, मला आता काय भाकरी वाढा, चटणी वाढा.
अहो म्हणले लाडू आवडतेत, बस बस. म्हणजे शेवटी काय होतं, आवड जरी असली तर वीट येतो. तेच 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 म्हणलं तर विटतं. तसं हे सगळेच विषय विटणारेच आहेत. एरा रसा रसना विटे, म्हणजे कुठेही झालं तर तुमचा हा वीट येत असल्यामुळं हा सत्वगुणी मनुष्य भोगाकडे जात नाही. आपल्या पहिल्यांदाच निघालं की सात्विक मनुष्य हिताकडे जातो, त्याला भोगाचं महत्त्व नाही, ते त्यागाचं महत्त्व धरतो. जे काही हितप्राप्तीकरता जी गोष्ट असेल ते त्याग करायला तयार आहे. म्हणून मग त्याच्याकडच्या मागण्या कोणत्या असतील, कोणतं फळ मागल तो, तर सुख मागल. ते शाश्वत सुख, निरतिशय सुख, की त्या सुखाला कधी ओहोटी नाही. असं सुख प्राप्त व्हायचं असेल तर परमात्म्याचं सान्निध्य झालं पाहिजे, त्या मार्गाचीच कर्म करेल. दुसरी गोष्ट, हाच देव आहे, हेच सुख प्राप्त करून देणारा देव हे कळायला ज्ञान पाहिजे. म्हणून तो सुखाची मागणी हे त्याचं अंतिम साध्य आहे, आणि सुखप्राप्तीकरता ज्ञानाची गरज आहे, हे त्याचं ज्ञान मागणी हे सुद्धा एक फळ आहे. ज्ञानप्राप्तीशिवाय, कारण काय असतं, कितीतरी देव गोळा केलेले आहेत आपण, आणि सगळेच देव त्यांच्या हातात काही असं शाश्वत सुख देण्याची काही क्षमता नाही. ते तेवढ्यात तेवढं काय आहे देवत्वाला आलेले आहेत, आणि त्यांचं जेवढं कार्य तेवढं ते करतात. मग यांना जर पाहिजे असेल तर कुठं जावं लागेल, तर ज्या देवाजवळ हे सगळ्या प्रकारचं सुख आहे की ते दिलं असता कधी संपायचं नाही, तिथं जावं लागेल. म्हणजे त्याचा शोध घ्यावा लागेल, त्याची ओळख करून घ्यावं लागेल. हे ज्ञान झालं. आणि त्या ज्ञानाबरोबर ज्ञान टिकायचं जर असेल आपल्या ठिकाणी तर वैराग्याची गरज आहे. त्याच्याशिवाय ज्ञान टिकत नाही. वैराग्य काय आहे की समजा ज्ञानी मनुष्य आहे, पण ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी जर काही विषयाची इच्छा झाली तर तो ज्ञानाला मागं सारेल. एक आश्रम होता, त्या आश्रमात काही विद्यार्थी होते, आणि त्या विद्यार्थ्याच्याच पुढे ते आचार्य काय करायचे, आपला रोज पाठ द्यायचे. मग असंच विषय निघाला की ज्ञान नुसतं चालत नाही, त्याला वैराग्याची गरज आहे. तो एक विद्यार्थी म्हणला, काय नाही, ज्ञान प्राप्त झाल्यावर वैराग्य कशाला पाहिजे, त्याला ज्ञानानं तो सगळ्या प्रकारचे परिपक्व होईल, त्याला जिथल्या तिथं कळेल हे करावं हे करू नये. म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान असल्यावर त्याला वैराग्याची काय गरज आहे. आता आचार्य सांगतात की ज्ञानाला वैराग्याची गरज आहे, हा म्हणतो कशाला पाहिजे त्याला वैराग्य, ज्ञान झालं म्हणजे झालं. ते म्हणले ठीक आहे, तुला कधीतरी अनुभव येईल, मग बघू म्हणले. मग आता त्याच आश्रमात थोडासा काही काळ जाऊ दिला, आणि हे जे आचार्य होते ह्यांनी काय केलं, एकदा संध्याकाळची वेळ, अंधार चौकड पडलेला आहे, आणि स्वतः काय केलं, अंगावर साडी नेसली, एखाद्या स्त्रीसारखं सगळं रूप तयार केलं, डोक्याला केसाचा टोप घातला, हातामध्ये बांगड्या घातल्या, सगळं काही. आणि हळूच आपलं आता ह्याची जिथं राहुटी होती, हा जिथं राहत होता त्या दारात आले आणि थांबले तिथं. आता थांबल्यावर काय झालं, ह्याने पाहिलं, म्हणले अहो कोण बाई, का आला तुम्ही इथं. म्हणले रात्री चालले होते मी, मला रस्ताच सापडेना. मग म्हणले ह्या आश्रमात मुक्काम करावा म्हणून इथं आले. मग असं करा, तुम्ही इथं या, आत खोलीत या, मी बाहेर झोपतो. तो म्हणला शिष्य. ते म्हणले अहो तुम्ही एकटेच आहे, तसं कशाला, नाही तुम्ही या आत. आणि मग त्या आत आल्या, ह्याने दार लावून घेतलं. ते म्हणला तुम्ही आतून कडी लावून घ्या, मी हाक मारली तरी उघडू नका, एवढं सगळं सांगितलं. हा बाहेर झोपला. पण नंतर त्याच्या डोक्यात विचार यायला लागले की आता काय, रात्री आहे, सगळे बाकीचे झोपलेत, ही स्त्री एकटीच आहे. आणि मग त्यांनी दाराला धक्के दिले, उघडा दार, मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे. ते म्हणले मी उघडणार नाही, मला अगोदर सांगितलं ना उघडू नका, तुम्हाला काही पाहिजे असलं तर तिकडं कुठलंही घ्या, मी उघडणार नाही. हा अनावर झालेला, तो म्हणायचा उघडा. शेवटी त्या नाहीच म्हणल्यानंतर हे छपरावर चढला, त्या असलेल्या ह्याच्यावरचं सगळं बाजूला केलं आवरण, त्यातनं उडी मारली आत, आणि मग धरला हात तिचा. मी दार उघडा म्हणत तर का उघडलं नाही, म्हणून हात धरल्यावर ते सोडा म्हणले तर हात धरायला लागला.
आणि मग कपडे सगळे तिच्या अंगावरची साडी ओढली. साडी ओढल्याबरोबर बघितलं तर आचार्य समोर. ती बाई नव्हतीच, हेच त्याचेच होते गुरु. म्हणलं तुम्ही? म्हणले बघ, तुला म्हणलं होतं नुसतं ज्ञान काही कामाचं नाही, वैराग्य पाहिजे. तुला अगोदर ज्ञानाच्या गप्पा आल्या की तुम्ही आत झोपा, दार लावून घ्या, उघडू नका, आणि मग तुझं वैराग्य नसल्यामुळं ज्ञान फिक्कं पडलं. याचा अर्थ काय आहे की ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टीची गरज आहे. मग वैराग्य काय, तर हे प्राप्त करावं लागतं. आणि ते कधी प्राप्त होतं, तर संत सान्निध्यातलं श्रवण केल्यानंच. मनुष्याला अनेक गोष्टी पाहिजे असतात, पण त्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक मनुष्याला पचतीच असं नाही. कित्येक वेळेला कोणताही पदार्थ पाहिला म्हणा, ऐकला म्हणा, तर आपल्याला त्याचा त्रास होतो. मग जे जे त्रासदायक आहे ते ते टाळावं. पण आपण काय करतो, थोडंसं घेतलं पण काय होतं, असं करत करत तिकडं वळतो. आणि मग पुन्हा आपल्याला त्रास झाला की परत कधी घ्यायचं नाही असं ठरवतो. मग क्षणिक वैराग्य तयार होतं. तसं न होता कायमचं वैराग्य होण्याकरता सत्वगुणातून ही मागणी केली. मग मी जे काही सुकृत करत आहे, चांगलं कर्म माझ्या हातून होते, तर मला ह्या कर्माचं फळ म्हणून काय काय मागणी केली. आता पहिल्यांदा सुखाची मागणी केली, ज्ञानाची मागणी केली आणि वैराग्याची मागणी केली. अपूर्वै म्हणून तया निर्मळा, सुखज्ञानी सरळा, अपूर्वये फळा सात्विकते एकंदरीत. त्याच्या ठिकाणी आता हा जो काही सत्वगुण आहे तो निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे त्या सत्वगुणाच्या ठिकाणी मल आणि विक्षेप नसतो. फक्त आता आवरण आहे. आवरण कशाचं आहे की मी कोण आहे हे कळलेलं नाही, आणि माझ्याच नंतर कुठंतरी परमात्मा आहे की ज्या परमात्मेकडं जाऊन हा सुख मागणार आहे, ते का नाही कळालं तर आवरण दोष आहे. बाकी मलदोष आणि विक्षेप दोष निघून गेला आहे. म्हणून सत्वगुण कसा निर्मळ आहे. आणि त्या सत्वगुणाच्या ठिकाणी जे फळ मिळणार आहे ते अपूर्व आहे. कारण आपण काहीही मिळवत असेल तर हे सहजच आहे, याला अपूर्व म्हणायचं नाही. मनुष्याला काय, एखाद्या माणसाला जिलेबी खायची आणि खूप दिवस विचार करून करून मिळली म्हणजे काय अपूर्व आहे काय, पुन्हा कधीतरी मिळेल. हे सगळं जे आहे हे अपूर्वत नाही आहेत. मग परमात्म सुख, ज्ञान, वैराग्य हे अपूर्व आहे. कारण हे सहजासहजी प्राप्त होत नाही, आणि प्राप्त झालं तर टिकत नाही. मग प्राप्त झाल्यानंतर टिकवण्याचाही ज्याने प्रयत्न करून ते साधनानं पक्क केलं, त्याने अपूर्व फळ मिळालं. आता तो ब्रह्मज्ञानाकडे गेल्यानंतर परिपक्व ब्रह्मज्ञान त्याचं होईल, आणि मग त्याला काही पुन्हा चिंता राहणार नाही. पण जोपर्यंत त्याला हे सगळं करावं लागतं, तोपर्यंत सत्व गुण टिकवावं लागतो, ज्ञान टिकवावं लागतं, वैराग्य टिकवावं लागतं, आणि मगच आपण सुखाची परिपक्वता म्हणजे पक्क सुख हातामध्ये घेतो. मग राजसा जिया क्रिया, मग राजसा जिया क्रिया, तया इंद्रावणी पिकलिया, जे सुखे चितारोनिया फळती दुःखे. आता जे काही आहे राजस गुण आहे. अगोदर आपण कोणता पाहिला, सत्वगुण पाहिला. सत्वगुण ज्या अंतःकरणात प्रधान आहे, प्रमुख आहे, तिथं कसा कर्म करण्याचा कर्तृत्व भाव असेल, कर्ता कसा असेल, कशा प्रकारची कर्म करील आणि काय फळ मागल. आता हा रजगुणी असल्यामुळं याच्या ठिकाणी होत असलेल्या क्रियेचा कर्ता कसा आहे, तर तो भोगाकडे निघालेला आहे. आणि भोगप्राप्तीमध्ये त्याच्या ठिकाणी कसं आहे, तर सगळं काय आकर्षक आणि प्रदर्शनासारखं आहे. मग त्याला उदाहरण दिलं की रानामध्ये रस्त्यावरही इंद्रावण म्हणून एक फळ असतं. ते वरून इतकं काय आकर्षक असतं, सगळ्या प्रकारची वेलबुट्टी असती त्याच्यावर, अगदी आकर्षक. पण जर फोडलं आणि खायचा प्रयत्न केला तर त्या जिभेचा कडूपणा 2-3 दिवस जायचा नाही, इतकं ते कडू असतं. पण ते जसं काय आहे आकर्षक आहे, तसं आकर्षक पद्धतीकडे हा जात असतो. याला काय आहे
की याला असे भोग पाहिजेत की त्या भोगाचा हा भोगी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हीच फक्त आहेत की तुमच्याजवळ काही ना काहीतरी पुण्य आहे म्हणून असले भोग तुम्हाला मिळाले, आम्हाला कुठं मिळेल. अशा तऱ्हेचा विचार त्याजवळ येतो. एक मित्र होता राजाचा, लहानपणापासून तो मित्र त्या असल्यामुळं तो होता सामान्य घरातला, पण राजाच्या जवळ यायचा, राजा त्याच्याशी बोलायचा. दोघंही अगदी काय, हा एकटा असला तर राजाला अरे तू रे म्हणायचा, आणि मग काही झालं की अरे तुला काय, तू राजा आहे, तुला काय कमी, तुला काही खायला मिळतं, तुला काही मिळतं. हा राजा म्हणला, हे बघ आज रात्री आहे, मी सगळ्या माझ्या दरबारातल्या आणि माझ्या राजवाड्यातल्या सांगतो की हा आज राजा आहे आणि तुला राजेपदाचा मान देतो, मग तुला काय भोगायचं ते भोग. ठीक आहे म्हणला. ह्याला वाटलं आता काय राजा झाल्यावर खूप मिळेल. त्यांनी आज जे काही दासी होते त्यांना सांगितलं की हा राजा, हा काय सांगेल ते ह्याचा हुकूम माना. झालं, तो राजा झाला. आता झोपायला मोठी गादी, त्याच्यावर सगळे वारा घालायला दासी, पण अंतरुणावर रांग टाकलं आणि वर बघितलं तर तलवार होती आणि ती केसाला बांधलेली, आणि म्हणला ही तुटल. तो राजा होता, त्यांनी खून केली, उठायचं नाही. झालं, सकाळी उठला, तोंड धुवायला चांगलं सुगंधी पाणी, तिथं वर पाहतो तर तलवारच. दूध प्यायला कशाचं दुधाकडं लक्षण काय, वर तलवार दिसायची. जेवायला अनेक पदार्थ आले, पण पुन्हा वर बघतो तर आहेच. कुठं जिथं बसल तर ते अगदी केसाने बांधलेली उघडी तलवार. त्याला वाटायचं आता काय दाखवलं ह्याच्यातून की राजाला हे सुख भोगता येत, त्याला सतत काहीतरी चिंता असते. प्रजेची चिंता आहे, परचक्र येईल ह्याची चिंता आहे, आणखीन काहीतरी दुसरं काहीतरी संकट येईल ह्याची चिंता आहे. ह्या चिंतारूपी तलवारी त्याच्या डोक्यावर. म्हणजे तो सहजासहजी सुख भोगतो असं नाही. पण रजगुणी मनुष्याला कधी पहा तुम्ही, आम्ही कधी बसलो तर दुसरा मनुष्य आपल्याला म्हणतच असतो तुमचं चांगलं आहे हो. आता ह्याचं कशाने वाईट आहे काय की, पण तो पुढच्याला म्हणतो तुमचं चांगलं आहे. म्हणजेच त्याला दुसरे चांगले दिसतात, लांबचं चांगलं दिसतं. कारण काय आहे, हे सगळं दिखावातलंच आहे. आणि त्यात त्याने दाखवलं की हे जसं त्या फळाचं उदाहरण दिलं आहे, तसं ह्याचं जे काही सुखप्राप्ती आहे ते सगळी अशी दिखाव्याचीच. मग कुणी कुठं झाला, अंगावरचे कपडे जगमगीत घालील, अंगावर दागदागिने घालील, अजून काय आहे, कोणी 4 माणसं जेवायला पंक्तीला बोलावले तर नाना तऱ्हेचे पदार्थ करून खाऊ घालील. आणि हे सगळे निघून गेल्यावर मग त्याच्या लक्षात येईल की हे सगळं करायला आपण कर्जाऊ पैसे काढलेत, आता हे कर्ज फेडायचं आपल्याला, त्याचं व्याजबट्टा आलाच. हे सगळं केलं, मग म्हणले अहो हे व्याजाने पैसे काढून एवढं का केलं. मग लोकाला दिसलं पाहिजे आपण काय सामान्य आहेत का, आपण उच्च आहेत. हे सगळं रजगुणाचं लक्षण असल्यामुळं त्याच्याजवळ जर काही असेल तर दुःख हेच फळ आहे. का निंबोळीचे पीक वरी गोड आत वीख, तैसे ते राजसदेक क्रियाफळ. आता जसं इंद्रावण फळ सांगितलं तसं दुसरं सांगितलं की लिंबाच्या लिंबोळ्या ह्यासुद्धा काय आहेत, अगोदर हिरव्या असतात, पुन्हा पिकल्या म्हणजे जसं काय आंबाच पिकलाय असं वाटतं. पण त्याला थोडंसं जरी फोडलं, त्याच्यातून जे असलेली आतली बाहेर बिया निघाल्या तर सगळं काय आहे की कडूच आहे. फक्त त्याला कोण कावळेच खातात, इतर काही खाणारसुद्धा नाही. असं जे काही लिंबोळीचं पीक आहे ते नुसतं जसं आकर्षक आहे, तसे ह्यांचे सगळे जे काही आहेत कर्म ते भोगाचे कर्म आहेत. पण दाखवायचं, लोकापुढं आपण दाखवलं पाहिजे की आपण सामान्य नाही. म्हणजे मग सगळ्या प्रकार त्यात आले. आपण जातीनं श्रेष्ठ, आपण कुळानं श्रेष्ठ, आपण श्रीमंतीने श्रेष्ठ, सगळं काही श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून घेतलंच पाहिजे, आपला मान वाढला पाहिजे. हे सगळं करण्याकरता त्याच्याजवळ काय आहे, दुःखच येतं. एकदा पांडव निघून गेले आणि दुर्योधनाला काय वाटलं काय की निघाला नगरीत, आणि ज्याच्या त्याच्या ठिकाणी विचारायचा की तुम्हाला कौरव चांगले का पांडव चांगले.
ते म्हणले पांडव फार चांगले आहेत. लोकही त्याच्या तोंडावर बोलायचे. का? अहो पांडव काय आहे की मागल ते दान देतात, आम्हाला कमी पडू देत नाही. मग झालं, दुसऱ्या दिवशी ह्यांनी काय आहे दान द्यायला सुरुवात केली दुर्योधनानं. मग हत्तीवर साखर घालायची आणि घरोघरी साखर द्यायची. घ्या. मग दिल्यावर म्हणायचा मिळाली का नाही तुम्हाला, युधिष्ठिरापेक्षा जास्त मिळाली का नाही, पांडवापेक्षा जास्त मिळाली का नाही. ते म्हणाले मिळाली खरी, पण नुसती वस्तू मिळून काय करायचे, समाधान नाही ना. ते द्यायचे तेव्हा आम्हाला विचारत नव्हते तुम्हाला काय बरं आहे का, ते तुम्ही विचारताय, आमच्याकडून कबूल करून घेताय. म्हणजे जरासं जरी वाटलं आपल्याला दुसऱ्यापेक्षा आपण कमी, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कसं हो, हा रजगुणी करता असतो. तो भोगही भोगतो आणि भोगाबरोबर दुःखच सतत भोगतो, कारण त्याचा भोग हाच दुःखप्रद असतो. हे सगळं काय झालं, रजगुणी कर्त्याचं झालं. तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जियापरी. आता जो तमगुणी त्याच्या ठिकाणी सांगितलं. तमगुण असला की तमगुणी कर्मही त्याच पद्धतीची, आणि तमगुणी कर्माच्या ठिकाणी आणखीन काय आहे तर करता तसाच. आता ह्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं काय, हिंसा. हिंसा हा ह्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि आवडीचा विषय. त्यांना कुठल्याही देवतेबद्दलचं जर प्रेम असेल तर ती देवता आणि त्या देवतेला प्रसन्न करायला हिंसाच करणार. तिथं काय असेल ते, काय कोंबडा म्हणा बोकड म्हणा असलं काहीतरी जाऊन हिंसा करायची. का तर तो देव प्रसन्न होतो. आणि हे प्रसन्न करण्याकरता या सगळ्या गोष्टी. म्हणजेच त्यांनी जर हिंसा केली तर हिंसा हे जर त्याच्या हातून कर्म होत असेल तर फळ कोणतं मिळेल मग. कारण अगोदर पाहिलं आपण सत्वगुणात सुकृत कर्म झालं तरच योग्य फळ आहे. हिथं हिंसाचं फळ म्हणजे कसं चांगलं आहे, आणि हा त्यातला आहे. म्हणून याच्या कर्मामध्ये केवळ विष भरलेलं आहे. विष हे त्याच्या ठिकाणी प्रत्येक कर्माचं असल्यामुळं फळ कोणतं मिळणार आहे. बरं हे का करतो कुठं माहिती त्याला, कारण त्याच्याजवळ अज्ञान आहे. अज्ञानानं भरलेला आहे तो, आणि अज्ञानाची फळं तीच. मग त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात की अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती देव काहीचा. आता काही तमगुणी जे असतात ते असं पाहतात की अमुक ठिकाणी जमिनीमध्ये धन आहे, मग ते धन कसं काढायचं, त्याच्याकरता अघोरी विद्या. रात्रीत जायचं, काहीतरी कर्म करायची. मग सगळं तिथं काय आहे विचित्रच. त्याला काळं मांजर आणणार, त्याला कुठलं तरी काय दुसरा 2 तोंडाचा सर्प आणणार, हे सगळं त्याला करावं लागतं, तेव्हा तिथलं धन मिळायचं. पण या गोष्टी मिळवायच्या हे काय त्याला संपत्ती काय, त्याची हत्याच करायची. असा हा अनेक प्रकारचं जे काही करत असतो त्याची प्राप्ती त्याला मिळणार तर नाहीच, पण त्याच्या हातून सगळे असे हिंसेची कर्म होतात. म्हणून तमगुणी हा असा आहे. एकंदरीत आपण 3 गुणाच्या ठिकाणी करत असलेली कर्म आणि त्यापासून मिळवत असलेले फळं हे सगळं पाहत असताना त्या सगळ्या फळामध्ये प्रत्येक गुणाचा कोणता भाव आहे आणि त्याप्रमाणे कसं फळ त्याला प्राप्त करण्यात तो कोणती इच्छा करतो हे सगळं पाहिलेलं आहे. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.